मित्रांनो, फिजिक्स हा सब्जेक्ट सगळ्यांनाच अवघड जातो. पण तरी देखील या सब्जेक्टमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील, तर तुम्ही हे टॉपिक्स नक्कीच करा. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या YouTube चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिक्सचे हाय वेटेज टॉपिक्स पाहूयात. या टॉपिक्समधून नियरली 99% क्वेश्चन्स नक्कीच येतात. आता मित्रांनो, तुम्हाला जर फिजिक्स सोबतच केमिस्ट्री, नर्सिंग ॲप्टिट्यूड, इंग्लिश ग्रामर, बायोलॉजी या सब्जेक्टचा देखील सिलेबस कव्हर करायचा असेल, त्यासोबतच काही टिप्स, ट्रिक्स पाहिजे असेल, परफेक्ट गाईडन्स पाहिजे असेल, तर आपली नवीन लाईव्ह बॅच जॉइन करा, जी 26 तारखेपासून सुरू होतील. आता मित्रांनो, यामध्ये फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले, तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल असतील. यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक असेल आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील असतील. यासोबतच मेंटरशिप असेल आणि जर तुम्ही नर्सिंग सीईटी सोबतच पीसीबीएम सीटी, पीसीबी सीटी, जेडबलई, नीट या एक्झामची देखील तयारी करत असाल, तर त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच 26 तारखेपासून सुरू होती. आता यामध्ये देखील सेम फॅसिलिटी मिळणार आहे. आता मित्रांनो, तुम्ही ज्या दिवशी कोर्स एनरोल कराल त्या दिवशीपासून तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत आमचा फुल सपोर्ट असणार आहे. आता जर तुम्हाला 5ही कोर्सेस बाय करायचे असतील, तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये. ही असेल कॉम्बो ऑफर. आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल, तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. ही असेल सिंगल कोर्स म्हणजे एका कोर्सची प्राइस. आता कोर्स एनरोल करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल, कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्या क्षणी कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता पाहूयात आपण फिजिक्सचे टॉपिक्स, कोणते कोणते टॉपिक्स येतात आणि वेटेज कसं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, लॉज ऑफ मोशन. यामध्ये न्यूटन्स लॉज, फ्रिक्शन, सर्क्युलर मोशन, डायनामिक्स अशा वेगवेगळ्या टॉपिक्स वरती फोकस केलं जातं. नेक्स्ट आहे वर्क, एनर्जी अँड पॉवर. याच्यामध्ये वर्क एनर्जी थेरम, त्याचे फॉर्म्युलाज, त्याचे न्यूमेरिकल क्वेश्चन्स त्यावरती, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, पॉवर या सगळ्यांवरती प्रश्न विचारले जातात. नंतर येतो ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, व्हॅरिएशन इन जी, सॅटेलाइट्स हे असे वेगवेगळे टॉपिक्स कव्हर केले जातात. नंतर आहे साऊंड अँड वेव्स, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, ऑप्टिक्स. ऑप्टिक्स मध्ये 11th बेसिक तुम्हाला विचारलं जातं, जसं की रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, मिरर्स, लेन्सेस, कोणत्या मिररचा कुठे यूज केला जातो, त्याचा कसा यूज होतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातील. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. याच्यामध्ये बिहेवियर ऑफ आयडियल गॅसेस, प्रेशर ऑफ गॅस, ब्लॅक बॉडी रेडिएशन, स्टेफन्स लॉ असे बरेचसे कॉन्सेप्ट यामध्ये कव्हर केलेले आहेत. मी इथे प्रत्येक पॉइंट सांगत नाहीये, पण याच्यामध्ये अजून असे डीप पॉइंट्स बरेचसे इन्क्लूड असतात, जे तुमच्या बुक्समध्ये दिलेले नसतात, पण त्यामधून क्वेश्चन विचारला जातो. आपला कोर्स जॉईन केला तर तुम्हाला सिलेबस वगैरेची काही काळजी करायची गरज नाहीये, कारण आपल्याकडे एक्सपिरियन्स टीम आहे, ज्यांच्याकडे या सगळ्या टॉपिक्सची लिस्ट असते आणि त्या सिरीजनुसार तुम्हाला शिकवलं जातं. आता नेक्स्ट टॉपिक आहे ऑसिलेशन. ऑसिलेशन मध्ये एसएचएम, ज्याला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणतो, त्याच्यासोबतच इक्वेशन्स त्यामधले, एनर्जी इन एसएचएम यामध्ये सुद्धा तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातात, न्यूमेरिकल वगैरे, तर ते देखील तुम्हाला करावं लागणार आहे. नेक्स्ट आहेत ॲटम्स, मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियर. याच्यामध्ये बोर्स मॉडेल, हायड्रोजन स्पेक्ट्रम, रेडिओ ऍक्टिव्हिटी, न्यूक्लिअर फ्युजन असे बरेचसे प्रश्न विचारले जातात. नंतर आहे रोटेशनल डायनामिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. यामध्ये वेगवेगळे थेरम आहेत आणि एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक थेरम, फिजिक्समध्ये वेगवेगळे थेरम असतात, ते गोष्टी लक्षात ठेवा. ते थेरम एक्झॅक्टली त्या थेरमचं काम काय, ते वर्क कसे करतात, त्याच्यामध्ये इक्वेशन असेल ते इक्वेशन कसं वर्क करतं, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. थेरम वरती क्वेश्चन्स कंपल्सरी येतो. नंतर आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ओम्स लॉ, क्रिशॉफ्स लॉ, वीटस्टोन ब्रिज, इलेक्ट्रिकल सर्किट्स असे बरेचसे कॉन्सेप्ट तुमचे कव्हर केले जातात. नंतर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याच्यामध्ये फॅराडेज लॉ, लेन्स लॉ, सेल्फ इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन, सेमीकंडक्टर डिव्हायसेस मध्ये पीएन जंक्शन डायोड वगैरे, एसी करंट्स, हे सगळे टॉपिक्स जे आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि यामधलेच प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. आता मित्रांनो, केमिस्ट्री फिजिक्स सोबतच केमिस्ट्री आणि बाकीचे सब्जेक्ट तुम्हाला जर कव्हर करायचे असतील तर आपली बॅच जॉईन करायला विसरू नका, कारण आपल्या बॅच मध्ये आपण बेसिक टू ऍडव्हान्स सगळं कव्हर करतो. पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटीच्या इयरमध्ये 2 एक्झाम होतात, तर त्या दोन्ही एक्झामचं प्रिपरेशन आपल्याकडे करून घेतलं जातं. जेडबलई, नीट, नर्सिंग सीईटी या एक्झामचं देखील
खूप छान प्रकारे प्रिपरेशन करून घेतलं जातं. आता मित्रांनो, या 5ही एक्झामचा सिलेबस, एक्झाम पॅटर्न यासोबतच स्ट्रक्चर सगळं डिफरंट आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक एक्झामचा वेगळा अभ्यास करावा लागणार आहे. तर लवकरात लवकर आपली बॅच जॉइन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक यू. नाईस डे. बाय.